नमस्कार, T9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला आणि महत्त्वाची बातमी मुंबऱ्यामधल्या अपघाताची. मुंबऱ्यामध्ये 2 लोकल ट्रेनमधले लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले. प्रवासी एकमेकांना घासल्यामुळे रेल्वे रुळावर पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. 2 लोकलमधून एकूण 13 प्रवासी ट्रॅकवर पडले अशी रेल्वे प्रशासनाची माहिती आहे. ट्रॅकवर पडलेले प्रवासी फुटबोर्डवर उभं राहून प्रवास करत होते अशी माहिती देखील रेल्वेकडून देण्यात आली. मुंबऱ्यातलं धोकादायक वळण जीव घेणं ठरलं. 2 लोकलला लटकलेल्या प्रवाशांची टक्कर. 13 जण ट्रॅकवर पडले, 4 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी. मुंबऱ्यामधल्या याच धोकादायक वळणावर सकाळी 9:30 वाजता अपघात झाला. 2 लोकल एकमेकांजवळून जात असताना लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले. त्यामुळे दोन्ही लोकलमधील 13 जण रेल्वे ट्रॅकवर पडले. यातल्या 4 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. रेल्वे अपघातामध्ये पोलीस कर्मचारी विकी मुख्यदल यांचा देखील मृत्यू झाला. विकी मुख्यदल ठाणे GRP मध्ये कार्यरत होते. विकी मूळचे जालन्याचे होते. त्यांना 3 वर्षांचा छोटा मुलगा आहे. घरामध्ये कोण कोण होते? त्याच्या घरात त्याची बायको, मुलगा आणि तो, 2 जण होते. आणि त्याचे आई वडील सगळे गावी राहतात, त्याचे भाऊ बहीण. लय चांगला आता ते आत्या 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 करीत राहायचा फोनवर. इथेच तो अपघात झाला. मुंबऱ्यामधल्या या धोकादायक वळणावर 2 लोकलमध्ये अत्यंत कमी अंतर आहे. अंतर इतकं कमी आहे की दोन्ही लोकलमधले प्रवासी लटकलेले असले तर ते एकमेकांना धडकू शकतात. मुंबईमध्ये कामाला जाणाऱ्यांची सकाळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. दोन्ही ट्रेन खचाखच भरल्या होत्या. दोन्ही ट्रेनमधले प्रवासी दरवाजामध्ये लटकत होते. यातले अनेक प्रवासी ट्रेनच्या फुटबोर्डवर उभे होते. प्रत्येक प्रवाशाच्या पाठीवर बॅग अडकवलेली होती. मुंब्रा स्टेशन जवळच्या टर्नवर दोन्ही लोकल एकमेकांच्या अगदी जवळ आल्या. त्यामुळे दोन्ही ट्रेनच्या दरवाजामध्ये लटकणारे प्रवासी एकमेकांना घासले गेले. आता अपघात झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही ट्रॅक मधलं अंतर मोजलंय. इन्सिडेंट जिथं झाला तिथं तपास होईल. आपण सर जे मेजरमेंट घेतलेले आहेत ते आमच्या अनुषंगाने घेतलेले आहेत. तिथं इंजुर्ड जे पडलेत ना, तो तेवढा पोर्शन जो आहे तो आम्ही मोजमाप केला की कुठे कसे काय पडले आणि काय. नॉर्मली सर आता प्राथमिक जो काही आपली माहिती घेतलेली आहे, 2 ट्रॅक मध्ये अंतर किती असणं आवश्यक आहे तो रेल्वेचा प्रशासनाचा भाग आहे. तो आमचा भाग नाही. आपल्या अनुषंगाने आमचा भाग नाही, तो रेल्वे प्रशासनाचा भाग आहे. पण आपण तपासासाठी म्हणून ते काही प्रवाशांची बॅग दुसऱ्या ट्रेन मधल्या प्रवाशांच्या बॅगेत अडकली. या अपघाताची जबाबदारी रेल्वेची असल्याचं अजित पवार म्हणाले. या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे विभागाची आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. कारण शेवटी ज्या डिपार्टमेंटचं ही घटना घडती, परंतु त्यांची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये त्यांना आता ह्याच्याबद्दलची चौकशी ही निश्चितपणे त्यांचे आदेश निघालेच असतील. माझी आजही मागणी आहे की पहिली दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा. त्यामुळे जे प्रेशर आहे गर्दीचं, बाहेर उभं राहण्याचं, ते कमी होईल. कल्याण डोंबिवलीच्याही नागरिकांची सोय होईल आणि दिवा, मुंब्रा, कळवा येथील नागरिकांचीही सोय होईल. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेमधल्या मृतांना राज्य सरकारची 5 लाखांची मदत देण्यात आली. गिरीश महाजन, श्रीकांत शिंदेंनी जखमींची विचारपूस केली. जे मृत पावलेले आहेत, मला वाटतं 4 ती संख्या आहे. 3 आणि 1 4 ही संख्या आहे मृत पावलेल्यांची. त्या 4 आपण मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. जे जखमी आहेत त्यांना त्याची ग्रॅव्हिटी बघून त्यांना 50,000, 1 लाख, 2 लाख दिले जातील. प्रवासी
दरवाजावरती उभे होते ते एकमेकांच्या क्लिअरिटी माहिती नाही अजूनपर्यंत कशा प्रकारे घडलं आहे ते, पण त्याच्यामध्ये दोन्ही ट्रेन्समधले लोक जी आहेत ती खाली पडली आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला. नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सोबत येणार आहेत. त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या 238 AC लोकल मुंबई सबर्बनसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत, ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टम सोबत येणार आहेत. अहो कसे माणसं राहतील आतमध्ये गुदमरून मरतील, किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला? म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे, एक जागा आत जाण्यासाठी पाहिजे, काही नाही. जिथनं बाहेर पडतायत तिथनंच आत जातायत. बरं ज्याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशनवर जातोय. नुकसान भरपाई असेल, कॉम्पेन्सेशन असेल त्यांच्या परिवाराला द्याल, पण पुढची जी लोक आहेत जे रेलमधून प्रवास करणार आहेत, जी लोकलमधून प्रवास करणार आहेत, सगळा काही फोकस तुमचं AC ट्रेनवर आहे, इमारतींच्या उद्घाटनावर आहे, पण रेल्वे सेफ्टीवर कोणाचा नक्की लक्ष आहे हे पण प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि कुठे ना कुठेतरी रेल मंत्री याचं उत्तर देतील का? महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की रेल्वेचे अनेक अपघात ह्या देशात घडत आहेत. गेल्या 2 वर्षांमध्ये 3 वर्षांमध्ये जेवढे अपघात झालेले आहेत मला वाटत नाही तेवढे त्याच्या आधी एवढ्या पाठोपाठ झाले असतील. आत्ता जे झाले सकाळी लोक त्या ट्रेनमधून बाहेर पडून मृत्युमुखी पडलेले आहेत. मला वाटतं मागच्या वर्षी देखील 1000पेक्षा जास्ती लोकांचा असाच मृत्यू झालेला आहे. रेल मंत्री वेगळ्या कॉमिक आवाजमध्ये हल्ली भाषणे द्यायला सुरू झालेले आहेत. कधी असं वाटतं ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झालेत का, रेल मंत्री झालेत का? लोहमार्ग पोलीस लवकरच रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करणार आहेत. ट्रेन रिकामी असताना दोन्ही ट्रॅकमधील अंतर आणि दोन्ही ट्रॅकवरून एकाच वेळी लोकल जात असताना असणाऱ्या अंतरासंदर्भातली माहिती मागवली जाणार आहे. रेल्वेकडून मागितलेली माहिती प्राप्त होताच पोलीस पुढचा तपास करतील. आज अपघाताच्या ठिकाणी लोहमार्ग पोलिसांकडून ट्रॅकमधील अंतराचं मोजमाप करण्यात आलंय. लोकलच्या याच मुद्द्यावरून बोलताना अबू आझमींनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. यामध्ये बजरंग दल आणि RSSच्या लोकांना रस्त्यावरील जनावरं दिसतात असं अबू आझमी यांनी म्हटलं. बजरंग दल आणि RSSच्या लोकांना माणसांपेक्षा जनावरांवर अधिक प्रेम का, असा सवाल आझमींनी केलाय. जो लोकल ट्रेन है उसमें तो हालत यह है कि आदमी उसमें घुसेगा कैसे, निकलेगा कि नहीं निकलेगा ये भरोसा नहीं. उसका निकलना है दादर में तो जाके कोलाबा में निकलता, चर्चगढ़ निकल पाता बाहर, ये हालत है. मैं बजरंग दल RSS के कार्यकर्ता जो लोग सड़कों पर खड़े होकर के ट्रकें रोकते हैं और कहते हैं कि इसमें भैंस जा रही है तो सिर्फ 7 भैंस जा सकती, 8वीं भैंस जाएगी तो भैंस को तकलीफ होगी. बकरे जा रहे हैं तो बकरे एक क्वांटिटी जा सकते हैं, अगर उससे ज़्यादा क्वांटिटी हो गई तो बकरे को रोको, उस पर फाइन भराओ. उस पर ये यहाँ क्यों नहीं करते वो लोग? जानवरों से इतनी मोहब्बत, इंसान से मोहब्बत नहीं इनको? सरकार नहीं देख रही है क्या हालत देश की है? तर शरद पवार यांनी देखील या अपघातासंदर्भात काय ट्विट केलेलं आहे ते आपण पाहूया. आता ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली. काही प्रवाशांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्याही प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा हो अशी प्रार्थना करतो. लोकलमधील वाढती गर्दी याचं मुख्य कारण असल्याचं सर्वज्ञात आहे. अपघात घडल्यानंतर प्रवाशांवर मृत्यूचं खापर फोडता येणार नाही. केंद्रीय रेल्वे प्रशासनानं या दुर्दैवी घटनेची गांभीर्यानं दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करावं. महत्त्वाच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं तसंच लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची वेळेत अंमलबजावणी व्हावी असं ट्विट शरद पवारांनी केलंय. तर राहुल गांधी यांनी देखील या अपघातासंदर्भात ट्विट केलेलं आहे. जेव्हा मोदी सरकार 11 वर्ष पूर्ण झाल्याचा जल्लोष करत आहे तेव्हा देशाचं वास्तव मुंबईमध्ये घडलेल्या दुःखद बातमीमध्ये दिसतंय. भारतीय रेल्वे कोट्यवधी लोकांच्या जीवनाचा कणा आहे, पण आज ती असुरक्षितता, गर्दी आणि अराजकतेचं प्रतीक बनली आहे. मोदी सरकारची 11 वर्ष बरोबर कोणतीही जबाबदारी नाही, कोणताही बदल नाही, फक्त प्रचार. सरकारने 2025 बद्दल बोलणं बंद केलं आहे आणि आता 2047 ची स्वप्न विकत आहेत. आज देश कशाला तोंड देत आहे ते कोण पाहणार, घटनेबद्दल संवेदना व्यक्त करतो असं ट्विट राहुल गांधींनी केलंय.